नमस्कार. आपण सुरू करूयात. रक्तपित्त निदान. चरक निदान स्थानामध्ये एकूण 8 अध्याय येतात. आणि सगळ्यांसमोर चरक निदान किंवा चरक संहिता आहे असं मी गृहीत धरतो. कारण त्याच्यामधले मी वेगवेगळे रेफरन्सिंग घेत पुढे जाणार आहे. तेव्हा ज्यांच्याकडे नसेल त्यांनी चरक निदान स्थान समोर घेऊन बसावं. चरक निदान स्थानाचा श्लोक निदान स्थान 8वा अध्याय, श्लोक नंबर 15 मध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की सर्व रोग विशेषज्ञ, पान नंबर सटीक असेल तर 227, सर्व रोग विशेषज्ञ सर्वौषध विशारद भिषक सर्वामयान हंती न च मोहम निगच्छति. म्हणजे सर्व रोग विशेषज्ञ, सर्व रोग विशेषज्ञ होणं आणि फक्त 8 अध्याय सांगणं हे मॅच होत नाही. त्यामुळं सर्व रोग विशेषज्ञ आहे आणि 8च अध्याय सांगितलेले आहेत, ह्याच्यामध्ये काहीतरी एक उत्तर पाहिजे. ह्याचं उत्तर शोधत असताना जो तुमचा मागचा अध्याय झाला ज्वर निदानाचा, त्याच्यातला श्लोक नंबर 14 पहा, पान नंबर 198. त्याच्यामध्ये इति अर्थ संग्रहो निदान स्थानस्य उद्दिष्टो भवति तम विस्तरेण उपदिशंतो भूयस्तरतमो अनुव्याख्यास्यामः. इति अर्थ संग्रहो, अर्थ म्हणजे हेतू, खाली टीकेमध्ये त्यांनी दिले अर्थसंग्रह इति संक्षेप अर्थ अभिधेनार्थम अभिधाने लब्धे उद्दिष्ट इति निदान स्थानस्य उद्दिष्टो. निदान स्थानाचा उद्देश जो आहे किंवा जो हेतू आहे, जो अर्थ म्हणून सांगितलेला आहे, स्थानम अर्थ प्रतिष्ठया. स्थान या शब्दाची जी व्याख्या आहे चरक सूत्रस्थान 30 मध्ये केलेली. निदान स्थान, स्थान म्हणजे काय अपेक्षित आहे, तर स्थान म्हणजे त्याचा उद्देश, एक विशेष उद्देश ठेवून जे सांगितलेले अध्याय असतात ते सगळे एकत्रित म्हणून एक स्थान निर्माण करतात. तर निदान स्थानस्य उद्दिष्टो भवति. आता ह्या 14व्या श्लोकाच्या पर्यंत सगळा जो काही निदान स्थानाचा जो उद्देश आहे तो सांगून झाला असं ते सांगतात. असं जर का निदान स्थानाचा उद्देश सगळा सांगून झाला तर काय संक्षेपाने त्याची सूची आहे असं म्हणून जर का तुम्ही मागचे 13 श्लोक बघितले तर त्याच्यामध्ये एकाही व्याधीचा उल्लेख नाही. त्याच्यामध्ये जो काही उल्लेख आहे तो पंचनिदान पद्धतीचा उल्लेख येतो. व्याधी कसा निर्माण होतो त्याच्याबद्दलचे जे काही मूलभूत सिद्धांत आहेत आणि निदानाची, व्याधीची परीक्षा कशी करायची त्याचे जे काही मूलभूत सिद्धांत आहेत त्याचा उल्लेख या पहिल्या 13 श्लोकांमध्ये येतो. त्यामुळं निदान स्थानातनं काय अपेक्षित आहे चरकाला, तर व्याधीचं परीक्षण कसं करावं हे त्याच्यामधनं अपेक्षित आहे. आणि तेच आता मी विस्ताराने सांगतो असं तो ह्या श्लोकामध्ये चरक निदान स्थान 1 श्लोक नंबर 14 मध्ये तो म्हणतो. आणि त्याच्यानंतर मग पुढे ज्वर सांगायला सुरुवात केलेली आहे. तर ह्याच्यामध्ये आणि आता तुम्हाला जो सांगितलेला निदान स्थान 8 मधला श्लोक नंबर 15 जो होता, सर्व रोग विशेषज्ञ सर्वौषध विशारद, ह्या दोन्हीचं एकत्रित कोरिलेशन केल्यानंतर आताच आपल्याला समजेल
की हे जे 8 अध्याय आहेत, हे 8 अध्याय सांगत असताना त्याच्यामध्ये चरकाचा उद्देश व्याधी वर्णन करणं असं नाही. तर व्याधीची परीक्षा कशी करायची असा आहे. त्यामुळे व्याधीचं परीक्षण कसं करायचं ह्याचा जो मूलभूत सिद्धांत आहे तो सांगण्यासाठी म्हणून हे 8 अध्याय घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये असलेले 8 व्याधी हे एक सॅम्पल स्टडी या स्वरूपाचे विचारपूर्वक निवडलेले असे हे 8 व्याधी आहेत. 8 व्याधी निवडत असताना त्याच्यामध्ये व्याधी म्हणून काही अभ्यास करत असताना सुद्धा जर का आपण त्याच्यामधलं स्थान सांगण्याचं गमक समजून अभ्यास केला नाही तर आपण फक्त व्याधीचाच अभ्यास करू जो ऑलरेडी त्यांनी पुन्हा एकदा चिकित्सा स्थानामध्ये सांगितलेलाच आहे. पण सर्वरोग विशेषज्ञ असं जे होणं अपेक्षित आहे असं होणं जर का अपेक्षित असेल आणि ते जर का ह्या निदान स्थानातनं साध्य करायचं असेल तर ते फक्त व्याधीचा अभ्यास करून साध्य होणार नाही. तर त्याच्या मागे जे सांगितलेलं व्याधी परीक्षणाचं गमक आहे ते समजलं तर जास्त उपयुक्त आहे. रक्तपित्त निदानाकडे सुरुवात करण्याच्या अगोदर मी हे 8 अध्यायाबद्दलचं त्याच्या मागचं जे गमक आहे की काय त्याच्यामधनं परीक्षण करत असताना कसं कसं काय काय करायचं आहे त्याच्यामधले काही एक टिपिकल सूत्र आहेत. ते सूत्रांचे नंबर सुद्धा मी तुम्हाला सांगेन. ते विशेष करून व्याधीची परीक्षण पद्धती निदान पद्धतीच्या अभ्यासासाठी महत्वाचे राहतात. त्याच्यातला पहिला अध्याय जो आहे त्या पहिल्या अध्यायामधले 13 पहिले श्लोक जे आहेत ते व्याधी परीक्षण करण्याची पंचनिदान पद्धती आहे. पंचनिदान पद्धती ही पुन्हा एकदा चरकातल्या ज्या काही व्याख्या आहेत त्या अत्यंत प्रिमिटिव्ह स्वरूपाच्या आणि मूलभूत स्वरूपाच्या आहेत. त्यात कुठलेही कॉम्प्लिकेशन्स त्यांनी निर्माण केलेले नाही. अत्यंत सरळ सरळ सोप्या सोप्या पद्धतीचे त्याच्या डेफिनेशन्स आहेत. तत् निदानम कारणमिति उक्तम अग्रे. निदान म्हणजे काय तर कारण. पूर्वरूपम प्राग उत्पत्ती लक्षणम व्याधेः. श्लोक नंबर 8. प्रादुर्भूत लक्षणम पुनः लिंगम. म्हणजे ज्या काही व्याख्या आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही टेक्निकॅलिटीज फारशा न ठेवता सरळ सरळ एक सोप्या लाईन्स घेऊन त्याने केलेली पद्धत आहे. पंचनिदान पद्धत ही काय चिकित्सा किंवा आत्रेय संप्रदायाची एक मूलभूत व्याधी निदान परीक्षण पद्धती आहे. व्याधीचं परीक्षण कसं करावं यासाठी म्हणून सांगितलेला भाग. ह्याच्यामधनं एक समज जो होत असतो तो ह्या सिक्वेन्सने त्याचं परीक्षण असतं असं नसतं. म्हणजे पूर्वरूप रूप उपशय अनुपशय हेतू किंवा संप्राप्ती. जेव्हा रुग्ण समोर येतो तेव्हा या पाचही परीक्षा या पाचही गोष्टी एका वेळेस डोक्यात ठेवून वैद्याला त्या रुग्णाला बघायचं. निर्माण होत असताना पूर्वरूप पहिल्यांदा निर्माण होतं त्याच्या अगोदर हेतू सेवन होतं त्याच्यानंतर मग रूप दिसतं. उपशय अनुपशय हा वैद्याने बघण्याचा भाग आहे किंवा प्रश्न परीक्षेने समजून घेण्याचा भाग आहे. संप्राप्ती हा सगळ्याचा होण्यानंतर जे काही वैद्याला ज्ञान होतं त्याच्यामध्ये संप्राप्ती ज्ञान. असं सर्व जरी असलं तरी सुद्धा ह्याच्यामध्ये रुग्ण सांगत असताना तो कुठल्या अवस्थेमध्ये आहे त्याच्या तक्रारी काय आहेत ह्या सगळ्या वेगळ्या सिक्वेन्सने सांगत असतो. त्यामुळे आपल्याला जे समजून घ्यायचं असतं तो त्यांनी सांगितलेला जो काही दिलेला डाटा असतो रुग्णांनी दिलेला जो डाटा असतो तो ह्याच्यामधल्या हेतूमध्ये आहे का ह्याच्यामधल्या उपशय अनुपशयामध्ये आहे का हा रूपामध्ये आहे का पूर्वरूपामध्ये आहे का हे सगळं ठरवण्याचं काम वैद्याचं आहे. त्यामुळं
परीक्षा अभ्यास करत असताना सुरुवातीला विद्यार्थ्यांना असं बऱ्याच वेळा वाटत असतं की हे अशा सिक्वेन्सने आहे, त्यामुळे अशा सिक्वेन्सने आपण समजून घ्यायचं असतं. असं नसून हा सर्व डाटा आपल्या समोर टाकला जात असतो. पेशंट आपल्या समोर केस पेपर भरून आपल्या समोर येतो आणि हा डाटा अख्खा समोर येतो. त्याच्यामधलं काय रूप आहे, काय पूर्वरूप आहे, आत्ताचा व्याधी, आत्ताची लक्षणं ही पूर्वरूपातली आहेत का, ही रूपातली आहेत का, हा उपद्रव म्हणून आहे का, या कुठल्याही अवस्थेमध्ये आपल्याकडे रुग्ण येऊ शकत असतो. त्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन करणं हे काम वैद्याचं आहे. त्यामुळे पहिले 13 श्लोक ह्याच्यातले महत्वाचे राहतात. म्हणजे निदान सूत्र, निदान परीक्षणासाठीची जी सूत्र म्हणून आहे त्याच्यामधले हे 13चा व्यवस्थित अभ्यास करणं ही गोष्ट आवश्यक आहे. तसंच पुढे जाऊन रक्तपित्त निदान जो आज आपण अभ्यास करणार आहोत त्याच्यामधला सुद्धा श्लोक नंबर 21-22 हा सुद्धा एक असा श्लोक आहेत की जे सर्व सामान्य सिद्धांत म्हणून सर्वत्र ऍप्लिकेबल आहेत. मधला श्लोक नंबर 4 हा सर्वत्र पुन्हा एकदा असं सगळ्यात पुन्हा एकदा सगळ्यांची लिस्ट बाकीचे थ्रू आउट अध्यायांची सांगेन. ज्वर व्याधी हा एक अशा पद्धतीची ही संप्राप्ती आहे. निदान स्थान हे व्याधी परीक्षणासाठी आहे आणि संप्राप्ती परीक्षण कसं करावं हे सांगणार आहे. ज्वर संप्राप्ती हे एक असा सॅम्पल स्टडी आहे की ज्याच्यामध्ये शरीरातील सर्वच्या सर्व जे काही म्हणून वेदनाचं अधिष्ठान आहेत, मनोदेहश्च सेंद्रिय, वेदनानाम अधिष्ठानम मनोदेहश्च सेंद्रिय, चरसूत्रस्थान 1. त्या सर्व मधलं सर्व गोष्टी एकत्रित घेऊन एक मोठ्या कॅनव्हास मधली संप्राप्ती निर्माण करणं हा जो भाग आहे ह्याचा एक सॅम्पल स्टडी म्हणून ज्वर निदानाकडे बघा. ह्याच्यातल्या कुठल्या गोष्टी इन्व्हॉल्व असतील, कुठल्या गोष्टी इन्व्हॉल्व नसतील हे त्या त्या हेतूवरती आणि त्या त्या ख वैगुण्यावरती अवलंबून आहे. तसाच रक्तपित्त ही जी निदानाचा अध्याय आहे किंवा हा जो व्याधी घेतलेला आहे ह्याच्या मागचा उद्देश कमीत कमी दोष, कमीत कमी दूष्य ह्याच्यामध्ये मॅक्झिमम अत्ययिक व्याधी निर्माण करण्याचा जो अध्याय आहे तो म्हणजे रक्तपित्त. त्यामुळं हे दोन्हींचं अध्ययन हे फार वेगळ्या पद्धतीचं आहे. त्याच्या पुढचा जो गुल्म आहे, गुल्मामध्ये अधिष्ठानाला महत्वच कमी आहे. 5 अधिष्ठान म्हणून सांगितलेले आहेत आणि पूर्ण संप्राप्ती हे दोष ड्रिव्हन आहे. वात हा अत्यंत डॉमिनेटेड असलेला अधिष्ठानाला दुय्यम महत्व देऊन आपापल्या पद्धतीने तो प्रत्यक्ष एका ठिकाणी तो जाऊन कॅच करत नाही, तो कॅच भिन्न भिन्न पद्धतीने फिरवतो. गुल्म हा वात डॉमिनेटेड असलेला म्हणजे दोष ड्रिव्हन संप्राप्ती आहे. त्यामुळे दोष ड्रिव्हन संप्राप्तीचा एक अत्यंत आदर्श उदाहरण म्हणून आपण गुल्म निदानाकडे बघू शकतो. प्रमेह हा एक विकल्प संप्राप्ती, तुम्ही जे मागच्या अध्यायामध्ये शिकलेला आहात, संप्राप्तीचे जे 5 भेद आहेत त्याच्यामधला जो विकल्प संप्राप्ती आहे, विकल्प म्हणजे काय आहे तर दोष अंश, विकल्पाचा आपण श्लोक वाचला तर त्याच्यामध्ये समजेल की दोष अंश जे आहेत ते समवेतानाम पुनः दोषाणाम अंशांश बल विकल्पो अस्मिन अर्थे, पान नंबर 197.
तर विकल्प संप्राप्ती ही दोषांचा भिन्न भिन्न अंशाने, म्हणजे कुठल्या गुणाने दोषांचा प्रकोप झाला, कुठल्या गुणाने धातूमध्ये किंवा दृश्यामध्ये वैगुण्य उत्पन्न झालं, ह्याचा थोडासा अजून एक ब्रॉड करतो. इथे मला काही सीनियर विद्यार्थी दिसतायत आणि काही नावं मला माहिती नाहीयेत, पण माझ्या अंदाजे ह्याच्यामध्ये गुरुकुल मधलेच द्वितीय वर्षातले विद्यार्थी आहेत जास्त, असं मला माझी संकल्पना आहे. तर त्यांच्यासाठी हे जास्त मदतीचं होईल. एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. लवण लवण रसाचं अत्यधिक सेवन जर का असेल आणि आम्ल रसाचं अत्यधिक सेवन असेल, कटू रसाचं अत्यधिक सेवन असेल, या तिन्ही रसांमध्ये आपल्याला पित्ताची वृद्धी सापडते. लवण, आम्ल, कटू. पण या तिन्हीनी होणारी जी पित्ताची दृष्टी आहे, त्याची चिकित्सा वेगळी करायला लागते. त्याने निर्माण होणारा व्याधी हा भिन्न दोष अंशांचा, दोष विकल्पाचा होतो. कसा? आम्ल रसाच्या हेतू सेवनाने जेव्हा पित्ताची वृद्धी होईल, तेव्हा त्याच्या बरोबरीने कफाचा सुद्धा दोष त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतो. म्हणजे कफ पित्त असे दोष त्या ठिकाणी दिसतात. क्लेद प्रधान उष्ण गुणाचा अशा पद्धतीने त्या ठिकाणी निर्माण होणारी पित्ताची वृद्धी दिसते आणि अशा पद्धतीची संप्राप्ती अपेक्षित आहे. लवण रसाने जेव्हा ह्याच्यामधली दृष्टी होते, तेव्हा त्या ठिकाणी उष्ण गुण प्रधान असलेला अशा पद्धतीची, पण परत त्या ठिकाणी पित्त प्रधान कफ अशा पद्धतीची दृष्टी त्या ठिकाणी दिसते. जेव्हा कटू रसाने पित्ताची वृद्धी होते, तेव्हा रुक्ष आणि उष्ण अशा कॉम्बिनेशननी, म्हणजे पित्त आणि अनुबंधी असलेला वात अशा पद्धतीने असलेला दोषांश त्या ठिकाणी दिसतो. आम्लाच्या ठिकाणी असलेला जो दुष्याची इन्व्हॉल्वमेंट असते, तो शैथिल्य निर्माण करणारा, क्लेद निर्माण करणारा, अवरोध निर्माण करणारा असा असतो. लवणाने जो निर्माण होईल तो दाह निर्माण करणारा, पाक निर्माण करणारा आणि क्लेद सुद्धा असलेला असा लवणाचा असतो. कटूच्या ठिकाणी दाह निर्माण करणारा, शोष निर्माण करणारा अशा पद्धतीचा दुष्याची इन्व्हॉल्वमेंट त्या ठिकाणी दिसायला. हे जे दोषांश आहेत, ह्याचं एक खूप चांगला रेफरन्सिंग तुम्हाला मी देतो. तो श्लोक आणि त्याच्या खालची टीका तुम्ही नक्की वाचा. चरक विमान स्थान 6 दोषा दूषणैहि समानः. सटीक मधला पान नंबर 254, श्लोक नंबर 10. त्याच्या खालची टीका चक्रपाणीची चांगली आहे. तर परत आपण मूळ ठिकाणी येऊयात. त्यामुळे विकल्प संकल्पना ही जी आहे, ही कशाच्या आधारे ठरते, तर हेतूच्या आधारे ठरते. हेतूने आपल्याला त्याला गाईडलाईन्स मिळतात. आता ह्याच्यामधलं पुढचे कॉम्प्लिकेशन्स मी तुम्हाला सांगतो, की कुठलाही रुग्ण मी फक्त आम्लरस सेवन करून व्याधी निर्माण करेल असं ठरवून व्याधी निर्माण करत नाही. त्यामुळं ह्या रसांचे कॉम्बिनेशन सेवन केलेले असतात. त्यामुळं आपल्याला प्रत्यक्ष हे जरी आयडियली मी तुम्हाला हेतूच्या आधारे वर्णन करतोय, तुम्हाला कन्सेप्ट समजावी म्हणून, पण आयडियली आपल्याला लक्षणांच्या दिशेने सुद्धा जायला लागतं आणि हेतू सेवनाच्या दिशेने सुद्धा जायला लागतं. तसंच उपशय अनुपशयाच्या दिशेने सुद्धा जायला लागतं आणि विकल्प संप्राप्ती समजून घ्यायला लागतं. प्रमेह संप्राप्ती ही विकल्प संप्राप्तीचा आदर्श उदाहरण आहे. त्याला बहु अबद्ध असाच मेद लागतो. त्याला बहु आणि द्रव असाच श्लेष्मा लागतो.
आणि जर का असं असेल तरच प्रमेह संप्राप्ती प्रोग्रेस होते. जर का बहुद्रव श्लेष्मा असेल, पण जर का रुग्ण व्यायाम करणारा असेल आणि त्याला अबद्ध मेद नसेल तर प्रमेह संप्राप्ती पूर्णतः होत नाही. बहुत कफ असेल पण द्रवगुणाचा नसेल तरी सुद्धा प्रमेह संप्राप्ती होत नाही. त्यामुळे प्रमेह संप्राप्तीमधली विकल्पना म्हणजे दोषांची अंशांश कल्पना जी आहे ती अत्यंत टिपिकल, स्पेसिफिक, पर्टिक्युलर आहे. म्हणजेच तो प्रमेह संप्राप्ती हे त्याचं आदर्श उदाहरण राहतं. ह्याचा एक्झॅक्टली विपरीत जो भाग आहे तो कुष्ठ म्हणजे त्याच्या पुढचा अध्याय आहे. कुष्ठामध्ये जर का तुम्ही बघितलं तर ज्या पद्धतीने प्रमेहामध्ये सिक्वेन्स त्यांनी दिलेला आहे की अशा पद्धतीचा हा कफ मेदाबरोबर एकत्रित होतो आणि एकत्रित झाल्यानंतर मग त्याच्यामधला क्लेद हा मूत्रामध्ये परिणत होतो आणि नंतर मग हळूहळू धातू हा क्लेदामध्ये परिणत होऊन मूत्रावाटी झालेला. अशा पद्धतीचा सिक्वेन्स तो सगळा अत्यंत विस्ताराने वर्णन केलेला आहे. त्याच्याबरोबरच्या दिशा सुद्धा जर का तो मांसामध्ये गेला तर तो काय करतो असं सांगितलं नाही. या ज्या सर्व गोष्टी आहेत या कुठल्याही कुष्ठ निदानामध्ये न सांगता त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे तर त्या ठिकाणी त्यांनी फक्त सप्तद्रव्याणी कुष्ठानाम अशी सुरुवात येते. म्हणजे सप्तको दुष्य संग्रह हा म्हणजे 7 गोष्टींनी तो कुष्ठ निर्माण करतो. त्यामध्ये सिक्वेन्सिंग नाहीये. प्रत्यक्ष संप्राप्तीच्या स्टेप्स तिथे दिलेल्या नाही आहेत कुठल्याही बाकीच्या अध्यायांमध्ये दिले. सप्तको दुष्य संग्रह एवढंच वर्णन आहे. हा जो भाग आहे ह्याच्यामध्ये सुद्धा परत तुम्ही श्लोक नंबर 4 मध्ये बघितलं कुष्ठ निदानाच्या दोषाही विकल्पनैहि विकल्प्यमाना विकल्पयंती विकारान अन्यत्रा साध्या भाव. म्हणजे कुष्ठ सुद्धा विकल्प संप्राप्तीचंच एक उदाहरण आहे पण अत्यंत ढिसाळ रिक्वायरमेंटने. जसं कसं मिळेल तसं तसं एकत्रित घेऊन व्याधी निर्माण करणं ही जी संकल्पना आहे ही कुष्ठ निदानाची संकल्पना आहे. हे आघाडी सरकार सारखं आहे. जे कुठनं मिळेल कसं कसं मिळेल तसं जर का तुमच्याकडे बहुमत निर्माण झालं तर तुमचं सरकार आलं. या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा तुमची आयडियोलॉजी अशी आहे आमची आयडियोलॉजी अशी आहे ह्यांची आयडियोलॉजी अशी आहे त्यांची आयडियोलॉजी असा आहे असा काही संबंध नाही. एक नंबर गोळा झाला तुम्ही ख वैगुणी निर्माण करू शकलात आणि ख वैगुणी निर्माण झाल्यानंतर तुम्हाला व्याधी निर्माण करता येतो. तुमच्याकडे तेवढं दोष बल आहे का? आहे. मग आम्ही व्याधी निर्माण करतो. त्यामुळे कुष्ठ ही जी संप्राप्तीचा विचार येतो हा कुष्ठ संप्राप्ती हे विकल्प संप्राप्ती मधल्याच मॅक्झिमम अनप्रेडिक्टेबल विकल्प संप्राप्तीचं तिथं कुठल्याही पद्धती तिथं रुक्ष आणि स्निग्ध हे सुद्धा एकत्रित येऊ शकतात. तिथं उष्ण आणि शीत हे सुद्धा एकत्रित येऊ शकतात. त्यामुळे त्या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं तर कुष्ठाचे जे महाकुष्ठ म्हणून प्रकार सांगितलेले आहेत ते दुसऱ्या संहितेमध्ये तुम्हाला क्षुद्र कुष्ठ म्हणून लिहिलेले सापडतील किंवा त्यांचा उल्लेखही केला नाहीये असं सापडेल. ज्या ठिकाणी क्षुद्र म्हणून दिलेले आहेत ते दुसऱ्यामध्ये तुम्हाला महाकुष्ठ म्हणून सापडतील किंवा त्यांचा उल्लेखही न केलेले सापडतील. हे जे त्याच्यामधले जे सापडणारे प्रकारांचं जे वैविध्य आहे त्याच्यामध्ये विकल्प संप्राप्ती मधलं वैविध्य हा त्याचा सगळ्यात एक मोठा भाग आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. त्याच्यानंतरचा जो व्याधी येतो म्हणजे शोषनिदान. शोषनिदान हा जसा मी तुम्हाला सांगितला की गुल्म हा दोष ड्रिव्हन संप्राप्ती आहे तसा शोष हा इह खलु चत्वारि शोषस्य आयतनानि भवन्ति हेतू ड्रिव्हन संप्राप्तीचं उदाहरण आहे. त्यामुळे ह्याच्यातले प्रकार हे हेतूने निर्धारित होतात. तोच लक्षण
चा संग्रह. The same set of symptoms are created by different type of हेतूस. आणि ते लक्षणांचा सेट बरा करण्यासाठी तो तुम्हाला हेतूचा सेट माहिती असणं आवश्यक राहतं. म्हणजे साहसाने निर्माण होणारा सेम सेट ऑफ सिम्पटम्स, विषमाशनाने निर्माण होणारा सेम सेट ऑफ सिम्पटम्स, सेम सेट ऑफ सिम्पटम्स पण तुम्हाला जर का विषमाशनाने निर्माण होणार असेल, चिकित्सा बदलते. जर का क्षयाने निर्माण होणार असेल तर चिकित्सा बदलते. हे समजण्यासाठी म्हणून शोषनिदान हे एक उदाहरण आहे. त्यामुळं हेतू ड्रिव्हन संप्राप्ती आणि त्यामुळे हेतू प्रत्यनिकतेनुसार चिकित्सेमध्ये काही बदल येतात ते समजणं हे या अध्यायाचा उद्देश आहे. त्यामुळं तो अध्याय वाचत असताना निश्चित तसा उद्देश समोर ठेवावा. उन्माद आणि अपस्मार असे जे पुढचे भाग येतात त्याच्यामध्ये मनोदैहिक लक्षण निर्माण होत असताना एका ठिकाणी आगंतुची इन्व्हॉल्वमेंट आहे आणि एकामध्ये आगंतुची इन्व्हॉल्वमेंट फारशी नाही. अपस्मार हा आगंतुची इन्व्हॉल्वमेंट फारशी नसलेला मनोदैहिक व्याधी आहे आणि उन्माद हा मनोदैहिक व्याधी ज्याच्यामध्ये आगंतु सुद्धा इन्व्हॉल्वड असतात. असे असलेले हे दोन सेट आहेत. मनोदैहिक असं जेव्हा असतं तेव्हा दैहिक चिकित्सा करत असतानाचा आपल्याला भान आणि मानसिक चिकित्सा करत असताना आपल्याला असलेल्या मर्यादा, आगंतु चिकित्सा करत असताना दुसऱ्या पद्धतीच्या शाखेचा उपयोग करून घेणं ची आवश्यकता हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी म्हणून निदान स्थानामध्ये ह्या दोन अध्यायांची इन्व्हॉल्वमेंट केलेली आहे. त्यामुळे थोडक्यात निदान स्थानाचे 8 अध्याय आपण अभ्यास करत असताना तुम्हाला जेव्हा एक चिकित्सक म्हणून स्वतःला जेव्हा डेव्हलप करायचं आहे तेव्हा तुम्हाला ह्याचं भान निश्चित पाहिजे की तुम्ही फक्त ज्वराचा अभ्यास करत नाही आहात. ज्वराचा स्तर तुम्ही एक अभ्यास केलात की त्याच्यानंतर त्याच्यामधल्या पद्धतीचा अभ्यास करणं हा पुढचा स्तर आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यातल्या निदान पद्धतीचे एक पर्टिक्युलर फॅक्टर उचलणं. कारण असे काही व्याधी तुमच्या समोर येतात की ज्या ठिकाणी ज्वराचा काही भाग इन्व्हॉल्व असतो, रक्तपित्ताचा काही असतो आणि उन्मादाचा सुद्धा असतो. त्यामुळे ज्वरानंतर निर्माण होणारा शीतपित्त हे सध्याच्या प्रॅक्टिस मधला कॉमन फॅक्टर आहे, ज्याच्यामध्ये ज्वर हा हेतू म्हणून घेतलेला असतो, कुष्ठासारखी लक्षणे दिसत असतात आणि रक्तपित्तामधली काही औषधं वापरायला लागतात. त्यामुळे 3 संप्राप्तींचे तुकडे एकत्रित घेऊन मला चिकित्सा करायचं आहे असं भान तुम्हाला ठेवायला लागतं. आणि तसं केलं की तुम्ही अंशांश कल्पना व्यवस्थित उचलता आणि उत्तम चिकित्सक बनता. त्यामुळं शब्दशः अभ्यास करत असताना, हा वाक्यार्थशः अभ्यास करत असताना, वाक्यशः अभ्यास करत असताना तुम्ही आता रक्तपित्त शिकाल, पण त्याच्या बरोबरीने तुम्हाला वाक्यार्थशः समजत असताना त्याच्यामधला अत्ययिक चिकित्सा करत असतानाच्या ही पद्धत आहे बरं का, असं समजणं आवश्यक आहे. हा मला सांगण्याचा माझा उद्देश आहे. त्यामुळे ही एक मूलभूत भूमिका चरकाची समजून घ्यावी. तंत्रकर्तुर अभिप्राय, तंत्रकर्त्याचा अभिप्राय काय आहे हे समजणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणजेच आपल्याला त्याचं गमक समजतं. आपण अध्यायाला सुरुवात करूयात. झाल्यानंतर द्वितीयोऽध्यायः अथातो रक्तपित्त निदानं व्याख्यास्यामः इति स्माहो भगवान् अत्रेयः पित्तं यथाभूतं लोहितपित्तम् इति संज्ञां लभते तद व्याख्यास्यामः. श्लोक नंबर 3. पित्तम यथाभूतम, पित्त है यथाभूतम लोहित पित्तम, पित्तम लोहित पित्तम यथाभूतम. पित्त हे रक्तपित्त, लोहित म्हणजे लाल रंगाचं पित्त कसं होतं, यथाभूतम इति संज्ञां लभते, रक्तपित्त याची संज्ञा
किंवा लाल रंगाचं पित्त अशी संज्ञा त्याला कशी प्राप्त होते तद व्याख्यास्यामः ते आम्ही सांगतो. यदा जंतू पुढचा श्लोक वाचतोय मी. हेतूबद्दलचा हा पूर्ण मोठा सांजा आहे. श्लोक नंबर 4. यथा जंतु, जंतू म्हणजे आपण सर्व जिवंत जंतू. यथा जंतू यवक, उद्दालक, कोरदूष प्रायाणि अन्नानि भुङ्क्ते भृशोष्ण तीक्ष्णम अपि च अन्यद अन्नपानम निष्पाव माश कुलत्थ सूपक्षारोपसंहितम. कॉमान. यवक, उद्दालक, कोरदूष प्रायाणि अन्नानि भुङ्क्ते. यवक एक पद्धतीचा तांदूळ आहे. उद्दालक परत एक पद्धतीचं क्षुद्र धान्य आहे. कोरदूष, कोरदूष जर का तुम्ही चरक सूत्रस्थानामध्ये 27वा अध्याय श्लोक नंबर 16 पान नंबर 154 मध्ये काढून वाचलत तर त्या ठिकाणी कोरदूष जे दिलेले आहे त्यांनी ते कोरदूष सकोरदूषः शामाकः कषाय मधुरो लघुः वातलः कफपित्तघ्नः शीतः संग्राही शोषण. म्हणजे कोरदूष हा कषाय मधुर लघु आणि कफपित्तघ्न शीत असलेलं द्रव्य. मग ते रक्तपित्ताचा हेतू कसं होतं? टीकेमध्ये त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. ते आपण पूर्ण वाचल्यानंतर त्यातलं समजेल. म्हणजे ह्या तिन्ही पद्धतीचे प्राय आणि अन्नानी भुंगते हे सेवन करतात. पण कसं? भृशोष्ण तीक्ष्णम अपि च अन्यद अन्न जातम. भृश उष्ण तीक्ष्ण असलेला जसं बाकीचं अन्नपान आहे. यवक, उद्दालक आणि कोरदूष हे जे आहेत हे तिन्ही आहार जात आहेत. बरं का? म्हणजे आहार म्हणजे धातू पोषण करण्यामध्ये जास्त रस आहे. म्हणजे उदाहरणार्थ व्रीही हा आम्लविपाकी आहे. तो आम्लविपाकी जरी असला तरी सुद्धा त्याचं पित्त कर्तृत्व किती? कमी. कारण त्याच्यामध्ये धातू पोषणत्व असलेला भाग जास्त आहे. कारण तो आहार जात आहे, आहार स्वरूपाचा आहे. तो वीर्य प्रधान नाही, रसप्रधान आहे. त्यामुळं लिंबू किंवा चिंच ह्याच्या आम्लविपाकाने होणारा जो काही पित्ताचा प्रकोप असेल तो जास्त आहे. त्यामुळं कुठल्याही गोष्टीबद्दलचा विचार, आहाराच्या बद्दलचा विचार करत असताना चरक सूत्रस्थान 1 मध्ये श्लोक नंबर 67 पान नंबर 19 ह्याच्यामध्ये किंचित दोष प्रशमनम किंचित धातु प्रदूषणम स्वस्थवृत्तौ मतम किंचित. तर व्रीही वगैरे हे जे सर्व आहेत हे शेवटी स्वस्थवृत्तौ मतम किंचित ह्याच्यामधले आहेत. त्यामुळं स्वस्थ माणसाने सेवन करण्याचे हे पदार्थ आहेत. त्यामुळे त्यांच्यामधले जे काही दोषांची तरतमता निर्माण करण्याची जी कुवत आहे तीच मुळी माफक आहे. त्यामुळे ती खूप जास्त प्रमाणामध्ये दोष निर्माण करेल असं नाहीये. त्याच्यामधलं जे काही दोष कर्तृत्व आहे ते कमी आहे आणि धातूला बघणारे, धातूंचं पोषण करणारे अशा पद्धतीचे हे आहार जात आहे. त्यामुळे गोधूम हा शीत आहे म्हणून तो किती कफ निर्माण करेल याला मर्यादा आहे.
त्यामुळं असे असलेले जे आहार आहे, प्रायाणी अन्नानी भुंक्ते, ते कसे भृश उष्ण तीक्ष्णम अपि च अन्यत अन्नजातम. असे बाकीचे जे अन्नजात आहेत, ते कसे पाहिजेत ते भृश उष्ण तीक्ष्ण. भृश उष्ण आणि भृश तीक्ष्ण असे जे आहार जात सेवन केले जातात, त्याच्यामधले उष्ण तीक्ष्ण लक्षात घ्या. कुठल्याही संप्राप्तीमध्ये जेव्हा जेव्हा एखाद्या गुणांचा उल्लेख होतो, ते निश्चित नोट डाउन करून ठेवा. कारण तेच आधार आहेत आपल्याला संप्राप्तीची दिशा देण्यासाठी किंवा संप्राप्तीचं विज्ञान समजून घेण्यासाठी. त्यामुळे हे जे काही हेतू आहेत, या हेतूंमधला गमक काय आहे, तर हे दोन शब्द आहेत. वृषोष्ण तीक्ष्णम अपि. वृष उष्ण तीक्ष्णता. उष्ण म्हणजे काय, त्याचं वर्णन जर का बघितलं आपण, त्याचा श्लोक काय आहे? लादनः स्तंभनः शीतो मूर्छातृट स्वेददाहजित उष्णः तद विपरीतः स्यात् पाचनश्च विशेषतः. सुश्रुता. लादन स्तंभन शीत मूर्छातृट स्वेददाहजित उष्णः तद विपरीतः स्यात्. त्याच्या विपरीत बघायचंय. लादन म्हणजे आल्हाद निर्माण करणारा, त्याच्या उलटा काय, तर ग्लानी निर्माण करणारा. स्तंभन तर उलटा काय आहे, स्वेदन. मूर्छा तृट स्वेद दाहजित म्हणजे ह्याच्या विपरीत म्हणजे काय, मूर्छा तृट स्वेद दाह कृत असा असलेला हा उष्ण आहे. मूर्छा कृत, तृट कृत, स्वेद कृत आणि दाह कृत असा हा उष्ण आहे. पाचनश्च विशेषतः पाक निर्माण करणारा असा उष्ण आहे. तीक्ष्ण दाह पाक करहा तीक्ष्ण. श्रावणश्च स्राव फोडणारा आहे, पाक करणारा आहे, दाह करणारा आहे. त्यामुळे जेव्हा स्वेद उष्ण आणि तीक्ष्ण हे एकत्रित येऊन जेव्हा निर्माण करणार, तेव्हा तर स्राव आणि पाक हा मॅक्झिमम निर्माण होणार. कारण बाकीच्यांचा स्वेदन करून क्लेद निर्माण केला जातो आणि त्याखेरीज तो ऊज आउट करण्याची ही व्यवस्था निर्माण होते. परमेबिलिटी अल्टर होते त्या ठिकाणी. स्वेद निर्माण होतो म्हणजे दोन भाग बाजूला होतात आणि आतला काहीतरी एक स्राव बाहेर येतो. त्यामुळं संकोच बाजूला करून स्राव निर्माण करणं किंवा विवृत्तता निर्माण करून स्राव घडवून आणणं, ह्या संप्राप्तीच्या आपण शेवटच्या भागामध्ये तो बघू. ही जी पद्धत आहे, ही पद्धत उष्ण आणि तीक्ष्ण एकत्रित आलं की निश्चित निर्माण होतात. त्यामुळंच शोधन करणारी जी औषध आहेत, शोधन करणाऱ्या औषधांमध्ये हे दोन्हीही गुण निश्चित दिलेले असतात. उष्ण आणि तीक्ष्ण हे शोधन द्रव्यांचे गुण आहेत. त्यामुळे तो त्या ठिकाणी निर्माण होणारा जो इथला भाग आहे, उष्ण आणि तीक्ष्ण, हे भृशोष्ण तीक्ष्णमच अन्यदन्न जातम. हे एकत्रित आल्यानंतर कसे कसे ते निष्पाव माश कुलत्थ सूप क्षारोपसंहितम. निष्पाव म्हणजे पावटा, माश कुलत्थ फुलगा यांचे युष, तसेच क्षारोपसंहितम तसेच क्षारासहित असलेले, असं जर का तुम्ही यवक उद्दालक आणि कोरदूष प्राय अन्न सेवन केलं गेलं तर हा एक भाग, एक सेट झाला आहे तुझा. दधी दधिमंड उदश्वित कट्वर अम्ल कांजिक उपसेकम च उपसेकम वा. दही दधिमंड उदश्वित, उदश्वित म्हणजे टीकेमध्ये दिलेलं आहे त्यांनी अर्धजल तक्र.
कट्वर म्हणजे नुसतं घुसळलेलं दही, त्यामध्ये कुठल्याही पद्धतीने पाणी मिक्स केलं नाही, किंवा आंबट ताक. कट्वर. आम्लकांजिक, आंबट असलेली झालेली कांजी, ह्याच्याबरोबर जर का आहार सेवन केला तर हे सगळे कसे आहेत? हे स्राव निर्माण करणारे अम्लप्रधान असलेला हेतू सेवन. वाराह, माहिष, अविक, मात्स्य, गव्य पिशितम, ह्या पद्धतीचा मांस. कसं? वराह मांस, माहिष मांस, अविक मेंढीचं, मात्स्य मत्स्य, गव्य बीफ, ह्याचं मांस सेवन केलं गेलं तर. पिण्याक, पिण्याक म्हणजे खळी, ह्याची तेल काढल्यानंतर जे शिल्लक राहते ते पिण्याक. पिंडालू, शुष्क शाक, हे जर का सेवन केलं गेलं तर. तसंच मूलक, सर्षप, लसूण, करंज, सगळ्यांचे अर्थ स्पष्ट आहेत. मुळा, मोहरी, लसूण, करंज, शिग्रू शेवगा, मधुशिग्रू, गोड शेवगा, खडयूष हा एक पाठभेदातला काही जणांनी स्वीकारलेला भाग आहे. भूस्तृण, सुमुख सुरस, कुठेरक, तुळशीचे वेगवेगळे प्रकार आहेत हे. गंडीरक, गंडीर, गंडीरचा अर्थ गंडीर असाच समजून घेण्यासाठी आहे, त्याने वेगळा त्याचा अर्थ काही कुठे दिलेला नाहीये. कालमाल, कालमाल म्हणजे मरीच शाक. कालमालक, पर्णास, क्षवक, फणिंजक, उपदंश. म्हणजे ह्या उपदंश म्हणजे वेगवेगळ्या जेवणाबरोबर ज्या आपण बरोबर चवीला घेतो ते चटण्यांसारखे पदार्थ. सुरा, सौवीर, तुषोदक, मैरेय, मेदक, मधुलक, शुक्त, कुवल, बदराम्ल, प्राय, अनुपानम वा. बरोबर पिण्याचे पेय कसे आहेत? पुन्हा सगळे सुरा, सौवीरक, तुषोदक, मैरेयक, मेदक, मधुक, शुक्त, कुवल, बदर, अम्ल, प्राय, अनुपानम. अम्लप्राय अनुपानम. परत त्यातले शब्द समजून घ्या. अम्लप्राय अनुपानम. कारण इथे न दिलेले सुद्धा सध्या सेवन केले गेलेले कित्येक गोष्टी आहेत, त्यामुळे त्याचा अर्थ व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे. वृषोष्ण तीक्ष्ण हा जसा गायडिंग लाईन्स आहे, तसा अम्लप्रायानुपानम हा सुद्धा गाईडलाईन. खूप एक महत्वाचा भाग समजून घेण्याचा आहे. हे सर्व मध्यवर्ग आहेत. सध्याच्या मध्यवर्गामध्ये जर का आपण बघितलं तर सध्याचा जो काही सो कॉल्ड मद्य सेवन केलं जातं ते प्रत्यक्ष फर्मेंट करून बनवून विकणारी जी काही दारू आहे त्याचा ट्रेंड बाजूला पडून डायरेक्टली फिल्टर्ड स्पिरिट मिक्स करणं अशी सुद्धा गोष्ट जास्त आहे. ती अम्लप्राय नसून तीक्ष्णप्राय आहे. म्हणजे अम्लापेक्षा ती जास्त कटू आणि लवणाच्या जवळ जाणारी अशी आहे. त्यामुळे डायरेक्ट स्पिरिट हा हाय पर्सेंटेज अल्कोहोल जाणारा असा जास्त उष्ण असलेला आहे. त्यामुळे तो अम्लप्राय नसून जास्त तीक्ष्ण प्राय आहे. त्यामुळे तैष्ण्याने निर्माण होणारे व्याधी जास्त होतात. तसंच पुढचा हेतू बघितला, उष्णाभितप्तो वा अतिमात्रम अतिवेलम वा आमम पयः पिबती. उष्णाभितप्त, उन्हामध्ये जास्त काळ राहिल्यानंतर किंवा उन्हामध्ये जास्त काम केल्यानंतर अतिमात्रम अतिवेलम, अति प्रमाणामध्ये आणि वारंवार आमम पयः पिबती, कच्च दूध पितात. हा त्याचा एक हेतू आहे. उष्णाभितप्त असताना स्वेदाचा स्राव म्हणजे प्रत्यक्ष विवरण असतंच. त्या ठिकाणी फक्त तुम्हाला आम निर्माण करण्याचा आणि क्लेद निर्माण करण्याचा एक हेतू फक्त निर्माण करून घ्यायचा असतो. तो केला की ते काम होऊन जातं.
पयसा समश्नती रोहिणीकम, रोहिणीक शाखा बरोबर, सॉरी मधला एक आपण भाग त्यातला राहिला. प्रायः अनुपानम पिष्टान्नोत्तर भूयिष्ठम, पिष्टान्न उत्तर भूयिष्ठम, प्राय अनुपान घेणं, आम्ल प्राय अनुपान घेणं, आणि तसंच पिष्टान्न उत्तर भूयिष्ठम, त्याच्यानंतर पिष्टान्न खाणं. पिष्टान्न चाल शब्दशः पिष्ट शब्दशः अर्थ आहे की पिठूळ अन्न खाणं, पण परंपरागततः पिष्टान्न खाणं म्हणजे तांदळाच्या पिठी असलेल्या गोष्टी खाणं असा त्याचा अर्थ येतो. मग पुढचा अर्थ मी सांगितला आता. उष्णाभितप्तो वा अतिमात्रम अतिवेलम वा आमम पयः पिबती, तसंच पयसा समश्नती रोहिणीकम, रोहिणीक शाखा बरोबर पयस म्हणजे दूध सेवन करणं. काणकपोतम वा सर्षपतैल क्षारसिद्धम, काणकपोत म्हणजे रान कपोत, रान कपोत हा सर्षप तैलामध्ये सिद्ध करून किंवा क्षारासहित सिद्ध करून घेणं, हे अतिशय स्पेसिफिक हेतू सेवन आहे. सध्याच्या याच्यामध्ये अम्लप्राय अनुपानमध्ये सुद्धा एक, जसं मी मध्यात सांगितलं तसंच व्हिनेगार हा सुद्धा एक खूप मोठा पार्ट आहे. सोया सॉस हा सुद्धा एक त्यातला एक फार टिपिकल अम्लानुपान मधला आहे की जो त्यामध्ये निश्चितच मिक्स करून सेवन केला गेलेला असतो. सहपान आहे अनुपान म्हणण्यापेक्षा. कुलत्थ पिण्याक जांबव लकुच पक्वैः शौक्तिकैः सह क्षीरम, कुलत्थ पिण्याक जांबू म्हणजे जंबू, लकुच पक्वैः शौक्तिकैः वा सह क्षीरम पिबती अत्युष्ण अभितप्तः, अत्युष्ण अभितप्त असताना अशा पद्धतीचं जर का क्षीर सेवन केलं गेलं तर तस्य एवं आचरतः, तस्य एवं आचरतः पित्तम प्रकोपम आपद्यते, अशा पद्धतीने जर का सेवन केलं गेलं तर पित्तम प्रकोपम आपद्यते, पित्ताचा प्रकोप होतो. लोहितम च स्वप्रमाणम अतिवर्तते, लोहित स्वप्रमाणम अतिवर्तते. का असं होतं? पित्ताचा प्रकोप होतो आणि लोहिताचं प्रमाण स्वप्रमाणम अतिवर्तते. इथं तुम्हाला मी मगाशी सांगितलेला जो रसाचा विचार आहे तो या ठिकाणी विचार करा. लवण, अम्ल आणि कटू या तिन्हीनेही पित्ताचा प्रकोप होतो. कटूने प्रकोपित झालेला पित्त हा लोहिताला स्वप्रमाणम अतिवर्तते करेल का? कारण त्याच्यामध्ये वृक्ष हा गुण आहे, त्यामुळे उष्ण गुणाने त्याची वृद्धी होईल, पण प्रमाणाने त्याची वृद्धी होण्यासाठी द्रवगुण लागतो. जो मागच्या सर्व हेतूंमध्ये तुम्ही बघितलात तर द्रव म्हणजे अम्लाने प्रकोपित झालेला, त्यामुळे अम्लोपसंहितम अम्लानुपानम असा पद्धतीने पयःपानम म्हणजे ज्या ज्या ठिकाणी प्रमाणाने वृद्धी करणारा जो आहे तो पित्त इथं अपेक्षित आहे. ही शेड यामध्ये महत्वाची आहे, म्हणजे त्या हेतूचं कॅटेगरी तुम्हाला आता समजेल. त्यामुळं पित्तम प्रकोपम आपद्यते लोहितम च स्वप्रमाणम अतिवर्तते. स्वप्रमाण अतिवर्तन व्हायचं असेल तर त्याला व्हॉल्यूम दिला पाहिजे, आणि हा व्हॉल्यूम अम्लाने येतो म्हणजे क्लेदाने येतो, द्रव गुणाने येतो. द्रवासकट असलेला उष्ण तीक्ष्ण असा इथे अपेक्षित असलेला प्रकोप आहे, असा हेतू सेट इथे पाहिजे. मग हा द्रव हा अत्यंबुपानाने असेल आणि त्याच्याबरोबर उष्ण तीक्ष्ण असेल. कुठूनही या ठिकाणी एक द्रव म्हणून असलेली एक सप्लिमेंट त्या हेतू सेवनांच्या सेटमध्ये निर्माण व्हायला पाहिजे. इथं अत्यंबुपान हा सेट दिलेला नाही, पण सकाळी उठल्यानंतर 2 लिटर पाणी पितो आणि जेवणामध्ये भरपूर काही तीक्ष्ण खातो, हा सेट सुद्धा तुम्हाला एक इतरितून एका रुग्णामध्ये सापडू शकतो. समजण्याचं जिस्ट इथलं जे आहे, अम्ल मध्ये द्रव प्रधानता आणि उष्ण तीक्ष्णता असा सेट हा त्यातला महत्वाचा भाग. त्यामुळं
पित्तं प्रकोपमापद्यते लोहितं च स्वप्रमाणम् अतिवर्तते तस्मिन् प्रमाण अतिवृत्ते पित्तं प्रकुपितं शरीरम् अनुसर्पद्येव यकृत्प्लीह प्रभवानां लोहितवहानां च स्रोतसां लोहित अभिषंद गुरुणी मुखानि आसाद्य प्रतिरुंध्यात तदेव लोहितं दूषयति तस्मिन् प्रमाण अतिवृत्ते पित्ते प्रमाणाने वाढलेलं पित्त प्रकुपितम शरीरम अनुसर्पद्येव शरीरामध्ये अनुसर्पण करत सर्व शरीरभर पसरत यकृत प्लीह प्रभवानां लोहित वाहनांचे स्रोतसाम रक्तामधनं त्याचं वाहत असतानाचं जे पित्त आहे ते स्रोतसाम लोहिताभिषंद हा शब्द खूप महत्वाचा आहे लोहिताभिषंद अभिस्यंद म्हणजे स्यंद म्हणजे श्रवण करणं अभिस्यंद विशेष करून श्रव करत असताना चिकटपणा असणं अभिस्यंद गुरुणी गुरुणी गुरु म्हणजे गौरव स्यंद आणि गुरु गुरु म्हणजे स्थिरता आहे गौरव आहे आणि स्यंद म्हणजे श्राव आहे अभिस्यंद गुरुणी मुखानी मुख हे गुरु होतात म्हणजे चोकप होतात म्हणजे कोणाचे लोहित वाहनाम स्रोतसाम गुरुणी मुखानी आसाद्य आता वाढलेला जो रक्त आहे वाढलेलं जे पित्त आहे ते लोहित वह स्रव मुखांमध्ये जाऊन टेकले पण ते मुख कसे आहेत गुरुणी मुखानी जे जड झालेली तोंड आहेत जड झालेले स्रोतसांचे मुख आहेत जड झालेले मुख म्हणजे त्या ठिकाणी स्राव थांबणार अडकणार बरोबर मुखानी आसाद्य प्रतिरुंध्या तिथं जाऊन ते थांबतात त्या ठिकाणी जाऊन ते थांबतात अडकतात तदेव लोहितम दूषयति आता लोहित आणि वाढलेलं पित्त हे दोन्हीही काय झाले एका ठिकाणी जाऊन अडकले म्हणजे जेव्हा जेव्हा हा वाढलेला पित्त सर्व शरीरभर पसरणार सर्व शरीरभर पसरत असताना यकृत आणि प्लीहा यांच्यापासून सुरू होणाऱ्या ज्या काही लोहित म्हणजे रक्त वह स्रोतसांची जी मुख आहेत सर्वत्र ज्या ज्या ठिकाणी जाऊन त्यांची कार्य आहे त्या त्या ठिकाणी जाऊन हा वाढलेला पित्त रक्ताबरोबर जाणार आणि त्या त्या ठिकाणी जाऊन अडकणार पण त्याला स्राव आहे त्याच्यामध्ये उष्ण तीक्ष्ण गुण आहे त्यामुळं तो जो पित्त आहे त्या पित्ताला एक औष्ण्य आहे तैष्ण्य आहे आणि त्याचा आश्रय रक्त आहे त्याच्याबरोबर जाऊन तो त्या ठिकाणी पाक निर्माण करण्यास सुरुवात करणार हे त्याच्यामधनं पुढच्या गोष्टी अध्ययन आहे या ठिकाणी समजण्याचा गोष्ट आहे की अवरुद्ध स्रोतस आहेत उष्ण तीक्ष्ण गुणाचं वाढलेलं द्रव प्रधान पित्त आहे हे त्यातले प्रमुख घटक आहेत पुढचा श्लोक संसर्गात लोहित प्रदूषणात लोहित गंध वर्णान विधानाच पित्तम लोहित पित्तमिता चक्षते आता या ठिकाणी लक्षात घ्या तीन भाग आहेत संसर्गात लोहित प्रदूषणात लोहित गंध वर्ण अनुविधानाच या तीन पद्धतीने हे सांगितलं संसर्गात पहिला भाग का तर त्याचा आश्रय आहे स्वतःच तो पित्त लोहित आणि यकृत आणि प्लीहा ह्याच्यामधनं सर्व शरीरभर पसरला त्यामुळे संसर्ग थ्रू अँड थ्रू रक्ताबरोबर त्याचा संसर्ग येत गेला आत त्यामुळं सर्व शरीरभर त्याच्या संसर्गाने तो पसरत गेला त्यामुळे संसर्गात लोहित प्रदूषणात नुसता संसर्ग नाही राहिला त्याचा आश्रय सुद्धा स्वतः पित्त आहे
त्यामुळं रक्ताची त्या ठिकाणी प्रत्यक्ष दृष्टी पण झाली. रक्ताची दृष्टी झाली, संसर्ग येणं आणि दृष्टी होणं. दृष्टी झाली, की त्या ठिकाणी रक्ताचं जे प्राकृत कार्य आहे, त्याच्यामध्ये बाधा यायला लागते. त्यामुळे पुढचा भाग झाला लोहित प्रदूषण. तसंच त्या पित्ताचा वर्ण, गंध हा सुद्धा परत कसा झाला? रक्तासारखा झाला. लोहित गंध वर्णान विधानाच्च. या तिन्ही कारणांनी पित्तम लोहित पित्तम इति संज्ञां लभते. बरोबर? लोहित पित्तम इति संज्ञां इतिच आचक्षते. त्याला लोहित पित्त असं म्हणतात. आता या ठिकाणी रक्तपित्त म्हणून प्रत्यक्ष स्राव निर्माण झाला इथपर्यंत ही संप्राप्ती सांगितली नाही. कारण कुठून होईल, कसा होईल, तर या स्थितीमध्येच चिकित्सा करा असाच बेसिकली उपदेश आहे. कारण रक्तपित्त हा एक अत्ययिक स्थितीपर्यंत निर्माण करणारची पोटेन्शियल असलेली ही संप्राप्ती आहे. त्यामुळे इथेच त्याची चिकित्सा करा आणि इथेच त्याला थांबवा. अन्यथा तो ऊर्ध्वतः अधोतः जर का त्यांनी स्रोतोमुखांचा पाक केला तर नासा, नेत्र, मुख, कर्ण, कंठ इथून कुठूनही त्याचा स्राव ऊर्ध्वतः होईल. मेढ, योनी, गुद याच्यामधून अधोमधनं स्राव होईल किंवा तिर्यक आणि उभय सर्व पद्धतीने कुठून कुठून त्याचा पाक होईल, तिथून तिथून त्याचा स्राव निर्माण होणं शक्य आहे. कारण उभय मार्गी, तिर्यक मार्गी या पद्धतीचे प्रत्यक्ष रक्तपित्त निर्माण होईल. तर रक्ताच्या स्वरूपानुसारचं वर्णन तुम्हाला चिकित्सा स्थानामध्ये सापडेल. इथं त्यांनी लोहित पित्त ही संज्ञा का प्राप्त होते ह्याच्याबद्दल सांगणार आहे. तद व्याख्यासा महा असंच त्यांनी तिसऱ्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. दुसऱ्या अध्यायात पित्तम यथाभूतम लोहित पित्तमिति संज्ञां लभते तद व्याख्यासा महा असं सांगूनच सुरुवात केलेली आहे. त्यामुळे तिथपर्यंत येऊन त्यांनी ती संप्राप्ती थांबवली. त्याच्यानंतर पूर्वरूपाबद्दल त्यांनी वर्णन केलं. आतापर्यंतचा हेतू आणि संप्राप्ती या दोन गोष्टी आपण बघितल्या. ह्याच्याबद्दलच्या काही शंका असतील तर त्या शंका आपण मध्ये 5 ते 10 मिनिटं घेऊ शकतो. शंका आहेत कोणाला का ह्याच्याबद्दलच्या? ह्याच्याबद्दलची काही शंका आहे कोणाला? कोणालाही काही शंका नाही आहेत? ठीक आहे. सगळे तुम्ही मला लिसनिंग आहात असं तर दिसतंय. त्यामुळं मी शंका असल्या आपण परत एकदा मी पूर्वरूप वाचल्यानंतर पुन्हा एकदा शंकांबद्दल विचारेन. काय असेल तर आपण त्याच्याबद्दल बोलूया. किंवा नंतरही पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला शंकांबद्दलचा काही भाग घेता येईल. तस्य इमानी पूर्वरूपाणि भवन्ति तद यथा अनन्नाभिलाषः भुक्तस्य विदाहः शुक्त आम्ल रस उद्गारा. आता बघा ह्याच्यामध्ये खरं तर फार ट्रिक्स टिपिकल आहेत. अनन्नाभिलाषः
अशी एक शंका का निर्माण होत नाही आपल्याला, की अनन्नाभिलाषा ही हे कारण ह्याच्यामध्ये आपल्याला पित्त प्रकोपच जर का प्रमुख आहे, असं असताना उत्तम अग्नी हवा, उत्तम क्षुधा हवी आणि विविध अन्न खाण्याची इच्छा देखील हवी, असं वाटणं चूक आहे का? असं असताना पहिल्यांदाच पूर्वरूपामध्ये त्यांनी दिलेलं आहे, की अनन्नाभिलाषा. त्यामुळे हाच बेसिकली संप्राप्तीच्या विचारांचा छेद देणार. तसंच भुक्तस्य विदाह, शुक्ताम्लगंध रस उद्गारः. बघा कसं गोष्ट त्यामध्ये जर का उत्तम पद्धतीने पित्ताचीच वृद्धी होते आहे असं असताना आपल्याला ही सर्व अजीर्णाचीच लक्षणं दिसायला सुरुवात होतात. ह्याचं उत्तर जे आहे, ह्याचं उत्तर व्यवस्थितच मिळणं आवश्यक आहे, कारण त्याच्या आधारे चिकित्सा आहे. चरक सूत्रस्थान 24 विधी शोणती अध्याय. ज्यांच्याकडे चरक समोर आहे किंवा चरक समोर असावाच असं मी सुरुवातीला सांगितलं होतं. विधी शोणती अध्यायामधला श्लोक नंबर 13 जर का तुम्ही बघितलात, शोणितजा हा रोगा, तिथं स्पष्ट त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय काय लक्षण आहेत? वैवर्ण्यम अग्निसादश्च, हा जो काही पित्ताचा प्रकोप आहे, हा पित्ताचा प्रकोप सर्व पित्ताचा प्रकोप झाल्यानंतर मग तो जाऊन रक्ताला दुष्ट करणार आहे, ही फारच भाबडी संकल्पना राहील. जसं जसं हेतू सेवन सुरू होणार तसं तसं या हेतू सेवनाने रक्तदृष्टी व्हायला सुरुवात होते आणि त्याच्याबरोबर लगेचच ही पूर्वरूप दिसायला सुरुवात होतात. त्यामुळे शोणितच्या रोगामध्ये अग्निसाद आहे. तसंच खालीच त्या ठिकाणी दिलेलं आहे, विदाहश्च अन्नपानस्य, अन्नाचा विदाह व्हायला सुरुवात होते. तिक्त अम्ल उद्गीरणम, श्लोक नंबर 14 मध्ये तिथंच त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं तसंच जर का तुम्ही बघितलात श्लोक नंबर 24, शुद्ध रक्त असेल तर काय आहे, त्याच्यामध्ये दिलेला एक श्लोक जो आहे अत्यंत महत्वाचा आहे. प्रसन्न वर्णेंद्रिय इंद्रियार्था हा नियच्छन्ति अव्याहत पक्तृवेगम. शोणित शुद्ध असेल तर उत्तम पक्तृवेग असतो, पचनाचा उत्तम दर्जा असतो. उत्तम दर्जा त्याचा असणं ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट अत्यंत महत्वाची राहते. त्यामुळे शुद्ध रक्त नाही राहिलं की रक्त त्या ठिकाणी अग्निमान्य सुरुवात होतो. त्यामुळे त्वरित येणाऱ्या पूर्वरूपांच्या लक्षणांमध्येच अनन्नाभिलाषा हा भाग त्या ठिकाणी दिसतो. अनन्नाभिलाषः भुक्तस्य विदाहः शुक्ताम्ल गंधरसः उद्गारः. हे सर्व लक्षणं जी आहेत, प्रत्येक लक्षणांची संप्राप्ती आपल्याला व्यवस्थित लावताच येते असं नसतं. पण ह्याचा जो एक ग्रॉस अध्ययन आहे, ह्याच्यामध्ये शोणित दृष्टी हा खूप महत्वाचा भाग आहे. तर विधी शोणित या अध्यायामध्ये दिलेला हा जो रेफरन्स आहे, हा महत्वाचा आहे. कारण रक्ताची चिकित्सा ही रक्तपित्तामधली अत्यंत क्रुशल आहे आणि रक्ताचा विचार हा दोषांच्या पलीकडे जाऊन कधी कधी करायला लागतो. त्यामुळं रक्तमोक्षण ही चिकित्सा ही कफाची किंवा पित्ताची किंवा वाताची नाहीये, ही रक्ताची म्हणून चिकित्सा आहे.
रक्त हा चौथा दोष नाही, पण संप्राप्तीमध्ये त्याला एक असं अढळ स्थान आहे, की रक्त म्हणून जर का दृष्टी झालेली असेल, तर रक्तमोक्षण करून घेणं किंवा रक्ताचा एक वेगळा विचार करणं ही गोष्ट आवश्यक आहे. त्यामुळे अनन्नाभिलाषः भुक्तस्य विदाः रक्ताम्ल गंधरस उद्गारः हे पूर्वरूप शब्द त्याचे अर्थ सोपे आहेत. भुक्तस्य विदा होणं, तसंच उद्गार जे आहे ते शुक्त उद्गार असणं किंवा अम्लगंधाचा किंवा रसाचा उद्गार असणं. छर्दे ही अभीक्ष्णम आगमनम, वारंवार वारंवार गुळणा येणं किंवा वारंवार वारंवार छर्दन होणं. छर्दितस्य बिभत्सता, छर्दित जे आहे ते, जो उलटी केलेला जो पदार्थ आहे तो बिभत्स असतो, दिसायला घाण असतो. म्हणजे त्याचा वर्ण म्हणा किंवा त्याचा गंध, त्याचं स्वरूप जे काही एकूण आहे तो अत्यंत घाण असतो. स्वरभेदः, स्वरामध्ये भेद होणं, स्वरामध्ये क्षय होणं किंवा वृद्धी होणं किंवा त्याचे कर्कशता येणं किंवा भिन्नता येणं. गात्राणाम सदनम, गात्रसाद. परिदाह, सर्व शरीरभर दाह असणं. मुखात धूमागम इव, धूमायन होण्याची, मुखातनं धूर येतो आहे अशी भावना असणं. धूमायन इव. लोह, लोहित, मत्स्य आम गंधित्वम इव च आस्यस्य. तोंडाला लोहाप्रमाणे गंध येणं म्हणजे लोखंडाप्रमाणे. लोहित इव म्हणजे रक्ताप्रमाणे. मत्स्य इव माशाप्रमाणे. आमगंधित्व म्हणजे आमाचा जसा कुबट वास असतो तसा गंध येणं. रक्त, हरित, हरिद्रत्वम. अंग, अवयव, शकृन, मूत्र, स्वेद, लाला, सिंगाणक, आस्य, कर्णमल, पीडकोलिका, पीडकानाम. वरचे गंध जे वेगवेगळे वर्ण दिलेले आहेत, कुठले कुठले वर्ण आहेत? रक्त, हरित म्हणजे हिरवट, हरिद्र म्हणजे पिवळट, असे पद्धतीच्या अशा पद्धतीच्या वर्णांची छटा अंग अवयव, अंगाच्या भिन्न भिन्न अवयवांमध्ये दिसणं. तसंच मध्ये, मूत्रामध्ये, स्वेदामध्ये, लाळेत, सिंघाणकात म्हणजे नासामलामध्ये, आस्यमलामध्ये, कर्णमलामध्ये, पीडकोलिका म्हणजे नेत्रमलामध्ये ती दिसणे, हे सुद्धा पूर्वरूप आहे. अंगवेदना पुढे परत दिलेलं आहे. मागेच शब्द परिदाह. गात्राणाम सदनम, आपण संप्राप्तीमध्ये वाचत असताना वाचलं की स्वप्रमाणम अतिवर्तते तस्मिन् प्रमाण अतिवृत्ते पित्तम प्रकुपितम शरीरम अनुसरपती. सर्व शरीर भर ते पित्त पसरत. सर्व शरीर भर पित्त पसरत असताना अशीच संप्राप्ती खूप जवळ जाणारी ज्वराची आहे. इथे अधिष्ठान रक्तपित्तासाठीचं जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठान आहे रक्त, हा दृश्य आहे. ज्वरासाठीचं जे अधिष्ठान आहे ते रस आहे. रस रक्त हे खूप एकत्रित असणारे, जवळ जवळ असणारे, एकत्रितच वाहणारे, एकाच अधिष्ठानांमधनं वाहणारे, एकाच शिरा स्रोतसांमधनं वाहणारे, अशा पद्धतीचं ते प्रकरण आहे. अंगमर्द आणि गात्राणाम सदनम, या दोन्ही जी गोष्टी ज्या आहेत ह्याच्यामध्ये रस रक्त हे एकत्रित आहेत. ह्याचं उत्तर जर का तुम्ही विपरीत पद्धतीने जर का तुम्ही अंगमर्द प्रशमन जे चरक सूत्रस्थान 4 मध्ये दिलेलं आहे त्याचा जर का अभ्यास केला तर ते सर्व पित्तशामक आहे. त्यामुळे रसगत पित्त
ह्याच्यामधल्या लक्षणांचा जर का अभ्यास तुम्ही अष्टांग संग्रहामधनं केला तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला परत हीच लक्षणं सापडतील. त्यामुळे अंगवेदना ह्याचा सुद्धा विचार अशा पद्धतीने करावा. लोहित, नील, पीत, शावानाम अर्चिष्मताम च रूपाणाम स्वप्ने दर्शनम अभीक्ष्णम इति. लोहित लाल रंगाचा, निळ्या रंगाचा, पिवळ्या रंगाचा किंवा शाव म्हणजे ग्रेश रंगाचा, अर्चिष्मतांच किंवा आग लागल्याप्रमाणे धगधगणारे अशा पद्धतीच्या रूपांचं स्वप्ने दर्शनम स्वप्नामध्ये बघणं, अभीक्ष्णम वारंवार, इति लोहित पित्त पूर्वरूपाणी भवन्ति. असे रक्तपित्ताचे हे पूर्वरूप आहे. तुम्हाला मी सांगितल्यासारखं या ठिकाणी प्रत्यक्ष रूप सुद्धा दिलेले नाहीये, फार वर्णन केलेलं नाहीये या अध्यायामध्ये. रक्ताच्या स्वरूपावरनं काही वर्णन तुम्हाला चिकित्सा स्थानामध्ये सापडेल. पूर्वरूप हेच रक्तपित्ताला महत्वाचे आहेत. हेच अतिव्यक्त होणं हे सार्वदेहिक लक्षणांमध्ये रक्तपित्तात दिसतं आणि प्रत्यक्ष रक्ताचा स्राव हे रक्तपित्ताचं प्रमुख रूप आहे. आणि सार्वदेहिक लक्षणांमध्ये किंवा रक्तस्रावाखेरीज इतर रक्त लक्षणांमध्ये पूर्वरूपांनाच व्यक्ती ही पकडावी. व्यक्त झालेले पूर्वरूप म्हणजे थोडासा गात्र सदन असणं आणि बऱ्यापैकी गात्र साध असणं, तसंच बऱ्यापैकी अंगवेदना असणं आणि अंग मोडून येईल इतकं दुखणं आणि त्याच्याबरोबर असलेला रक्तस्राव हे रक्तपित्ताची व्यक्ती. वारंवार छर्दन होणं आणि वारंवार रक्तदर्शन होणं हे रक्तपित्ताचं स्वरूप आहे, रूप आहे. त्यामुळं पूर्वरूप हा एक इथला हाच व्यक्त झाला की रूप आहे असं समजावं. परत मी जे अगोदर निदान स्थान म्हणजे काय आणि अध्ययन कसं करायचं त्याच्याबद्दल बोललो तेच इथे समजून घ्या. अत्ययिक अवस्था थोडी थोडी होत पूर्ण व्यक्त होते, हेच पूर्वरूपामधलं महत्वाचं असतं. तर पूर्वरूप हेच व्यक्त होऊन रूप होतात असे काही कित्येक व्याधी संप्राप्ती आहेत. त्याचं एक उदाहरण म्हणून रक्तपित्त आहे. त्यामुळे इथं प्रत्यक्ष रूप असं दिलं नाही, पूर्वरूप हेच वाढले की रूप समजा, अशा कित्येक संप्राप्ती असतात असं आपण समजून घ्यायचं. पुढे जाऊयात. उपद्रवास्तु खलु दौर्बल्य अरोचक अविपाक श्वास कास ज्वर अतिसार शोफ शोष पांडुरोगाः. एक अजून थोडंसं एक सांगायचं पूर्वरूपामधलं. पूर्वरूप जर का तुम्ही सुश्रुत संहितेमधले बघितले किंवा अष्टांग संग्रहामधले बघितले तर त्याच्यामध्ये कित्येक उपद्रव हे सुश्रुतांनी पूर्वरूपामध्ये घेतलेले आहेत किंवा कित्येक पूर्वरूप हे उचलून सुश्रुतांनी रूप म्हणून सांगितलेले आहे. तिन्ही संहितांमधनं अष्टांग संग्रह, सुश्रुत आणि चरक तिन्ही मध्ये छर्दन, धूमायन आणि लोहगंध हे अत्यंत तिन्ही मध्ये उल्लेख केलेले पूर्वरूप तिघांमध्ये निश्चित कॉमन आहे. सुश्रुत पूर्वरूप थोडक्यात सांगतो, पण कित्येक उरलेले पूर्वरूप हे सगळे रूपामध्ये घेऊन सांगतो. त्यामुळे हा एक तो जो मी सांगतोय त्याच्यातला एक महत्वाचा भाग समजण्याचा आहे की रूपाचीच पूर्वरूपाचीच व्यक्ती रूपामध्ये होणं हे समजून घ्या. हे निदान स्थानामध्ये सांगितलेलं आहे. कारण निदान स्थान इज मीन्ट फॉर द एक्झामिनेशन ऑफ डिसीज, हा त्याच्या माझा प्रमुख उद्देश. आपण उपद्रवाकडे आता सरकूयात. उपद्रवास्तु खलु दौर्बल्य अरोचक अविपाक श्वास कास ज्वरातिसार शोफ शोष पांडुरोगाः स्वरभेदश्च. हा एक उपद्रव मधला एक सेट आहे. पूर्वरूपानंतर डायरेक्टली उपद्रवाचं वर्णन येणं
हाच एक बेसिकली क्रम विपरीत आहे. विपरीत क्रमत्व आहे. कारण बाकी कुठेही तुम्ही जर का अशा पद्धतीने बघितलं तर उपद्रव अशा पद्धतीने एवढ्या लवकर सांगितलेले नाहीये. असा सांगण्याचा उद्देशच बेसिकली असा आहे, की हा अत्यायिक व्याधी आहे. त्यामुळे उपद्रवामधला जो दौर्बल्य म्हणून हा जो शब्द दिसतो आहे, हा दौर्बल्य तीक्ष्ण दौर्बल्य आहे असंच समजा, कारण हा रक्तपित्तातलं त्यांनी सांगितलेलं दौर्बल्य. क्रमविपरीतता आहे. अरोचक म्हणजे तीक्ष्ण अरोचक आहे. अविपाक हा तीक्ष्ण आहे. श्वासकास हा लाईफ थ्रेटनिंग आहे. हे उपद्रव जे आहेत हे कॅज्युअल नाहीये. हे त्वरित निर्माण होणारे आहेत. त्यामुळे क्रम बदलून त्याने पूर्वरूपानंतर उपद्रव आहे. क्रमविपरीतता ही रक्तपित्ताच्या असलेल्या अनेक जे मी तुम्हाला सांगतोय, की रक्तपित्त संप्राप्ती हे एक द्योतक आहे, की ज्या ठिकाणी आपण ते सर्व फॅक्टर्स आताच तुम्हाला मी सांगू शकतो, की का हा अत्यायिक आहे. जर का तुम्ही बघितलात तर श्लोक नंबर 11 मध्ये त्यांनी सांगितलेला एक दृष्टांत पहा. दावाग्नेहैव याच अध्यायामध्ये 11व्या अध्यायामध्ये. ज्या पद्धतीने दावाग्नी पेटल्यानंतर जसं अत्ययिक असतं, तसंच प्रयतितव्यम. तसं तुम्ही तुम्ही त्यावेळेस बसू देत, थांबूयात असं नाही करत, ताबडतोब ते विझवायला जाता. तशा पद्धतीने तुम्ही ताबडतोब जाऊन ते विझवा. अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर ते सगळं जाळून टाकतं, काही शिल्लक ठेवत नाही. त्यामुळे प्राणावरती बेतणारा अशा पद्धतीचा हा आजार आहे. त्यामुळे त्वरित सर्व उपचार त्वरित करा. असा सांगणारा हा दृष्टांत आहे. उपद्रव पहिल्यांदा सांगणं हा सुद्धा ह्याच्यातला एक अत्यंत प्रमुख भाग आहे. तसाच श्लोक नंबर 21 आणि 22 मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, की साध्यत्वम अतिवर्तते. म्हणजे साध्य व्याधी असतो तो झटकन पुढे जाऊन असाध्य होऊन जातो. हा श्लोक सांगणारा श्लोक इथं त्यांनी रक्तपित्तात दिलेला आहे. ह्याचं कारणच असं आहे, की जर का तुम्ही पूर्वरूपात किंवा त्वरित व्याधी उत्पन्न झाल्यानंतर त्वरित जर का उपचार केले नाहीत, तर तो असाध्य होतो. त्यामुळं त्याची सिव्हिरिटी ओळखा आणि त्वरित चिकित्सा करा. ह्या सांगण्याचा श्लोक इथे रक्तपित्तात दिलेला आहे. ह्याचं कारणच असं आहे, की हा अत्ययिक असलेली ही संप्राप्ती आहे. त्यामुळे त्यासाठीचे हे मुद्दामून तुम्हाला मी 3 त्याचे एक उपद्रवाची उपस्थिती त्वरित करणं पूर्वरूपानंतर, दिलेला दृष्टांत आणि साध्यत्वातनं असाध्यत्वाकडे जाणारी गतीचा श्लोक या ठिकाणी देणं. या तिन्ही मधनं त्यांना हेच सांगायचंय, की रक्तपित्त हा अत्ययिक व्याधी आहे, महावेग आहे, महागद आहे. इथे त्वरित चिकित्सा करा. सर्व उपचार जे काही तुम्हाला उपकरण आहेत त्यांनी ताबडतोब वापरा, ताबडतोब चिकित्सा करा, ताबडतोब बंद करा. उपद्रवांचा अभ्यास पुढे चालू ठेवूया. उपद्रवास्तु खलु दौर्बल्य, अरोचक, अविपाक, श्वास, कास, ज्वर, अतिसार, शोफ, शोष, पांडुरोगा. त्यामुळे इथला उपद्रव होणं थोडासा शोफ समजा हा महत्वाचा आहे. असलेला ज्वर हा महत्वाचा आहे. आता ह्याच्यातली ट्रिक अशी आहे, की ज्वरातून रक्तपित्त आहे, रक्तपित्ताचा उपद्रव पुन्हा ज्वर आहे. ज्वर आणि रक्तपित्त हे जवळ-जवळच्या संप्राप्त्या आहेत. दोन्हीमध्ये पित्त आहे. दोन्हीमध्ये अग्नीचे तीक्ष्ण शाखेमध्ये उपस्थित आहे. तर भृश उष्ण तीक्ष्णाने रक्ताला शरीराच्या बाहेर जायला प्रवृत्त करणारा जो जीवन कर्म करणारा जो रक्त आहे त्याला शरीराच्या बाहेर टाकून देण्याची कुवत असलेली संप्राप्ती रक्तपित्त आहे. तर त्याने मृत्यू येतो. त्याने मृत्यू येतो हे समजणं हाच त्यातला प्रमुख भाग आहे. त्यामुळं ज्याने मृत्यू जर का आला तर त्यातनं सर्व संप्राप्ती संपणार आहे. त्यातनं काही क्रियाकाल शिल्लक राहत नाही. त्यामुळे त्वरित चिकित्सा करणं हा ह्याच्यातल्या सर्व उपद्रवातनं वारंवार समजून घेण्याचा भाग आहे. त्यामुळे ज्वर हा पाकाकडे प्रवृत्त होणारा पण तेवढी पुरुष तीक्ष्ण उष्णता असलेले ज्वर जे आहेत त्याच्यातनं रक्तपित्त निर्माण होतात. आणि रक्तपित्त
मधनं जर का शाखेमध्ये उपस्थित असलेले जे काही पित्ताचं आधिक्य आहे त्यातनं ज्वर हा निर्माण होतो. त्यातनं जर का स्राव सुरू झाला तर त्यातनं अतिसार होऊन अधोगती निर्माण होऊन त्यातनं वेगळ्या पद्धतीने उपद्रव निर्माण होतात. हा अतिसार साधा असेल सुरुवातीला, पण ह्यातनं रक्तातिसार पुढे निर्माण होतो. श्वासकास आहेत पण त्यातनं रक्ताचं स्टिवन पुढे झटकन निर्माण होत असतं. शोथासारखी परिस्थिती असेल तर शोथातनं त्या ठिकाणी उजिंग निर्माण होऊन सर्व शाखेतनं सुद्धा रक्तस्राव निर्माण होतो. इतकं अत्ययिक असलेले हे सर्व उपद्रव आहेत. त्यामुळे त्याची सिव्हिरिटी रक्तपित्ताचे जर का पूर्वरूपांसह असेल तर निश्चित समजा की हे त्वरित ऍड्रेस व्हायला हवं. स्वरभेदश्च, त्यामुळं पांडुरोगाहा इथपासून एक समास पूर्ण केला आणि स्वरभेदश्च म्हणून स्वरभेद वेगळा काढलेला. स्वरभेद हा वेगळा काढला, त्याचं एक वेगळं महत्व आहे. चक्रपाणींनी खाली सांगितलेलं आहे की प्रायोभावित्वान, पूर्वरूपामध्ये सुद्धा स्वरभेद सांगितलेला आहे. पूर्वरूपामध्ये सुद्धा स्वरभेद वर्णन आलेलं आहे. त्यामुळं पूर्वरूपामध्ये आलेला आहे, उपद्रवामध्ये सुद्धा आलेला आहे. त्यामुळे स्वरभेदाला एक वेगळं महत्व आहे. तो वारंवार रक्तपित्तामध्ये निर्माण होतो. त्यामुळे स्वरभेद हा अत्यंत प्रमुख लक्षण, क्लिनिकली सुद्धा तुम्हाला मी हे सांगतो. स्वरभेद हे लक्षण निर्माण झालं की त्याच्यामधला रक्ताचा अनुबंध त्वरित लक्षात घ्या. त्याच्याबरोबर असलेली बाकीची लक्षणं आहेत का बघा, आणि रक्तपित्त म्हणून तुम्हाला त्याला निश्चिती करायची आहे का असं निश्चित ठरवा. इतकं महत्व या स्वरभेद लक्षणाला आहे. त्यामुळे तो वेगळा काढून सांगितलेला आहे. हा अतिशय मोठा क्लिनिकल क्लू आहे. डोंट नेव्हर मिस इट. कारण इफ यू मिस इट, त्यांनी जो दिलेला आहे श्लोक नंबर 21 मध्ये, प्रेष्योपकरणा भावात दौरात्म्यात वैद्य दोषतः, हा वैद्य दोष आहे. स्वरभेद निर्माण झाला आणि त्याचा तुम्ही रक्तानुबंध बघितला नाही तर हा वैद्य दोष आहे. त्याची सिव्हिरिटी समजा, स्वरभेदच आहे ना, तिथेच त्याला बरा करा, पुढे रक्त येऊ देऊ नका. त्यामुळं उपद्रव हा अत्यंत महत्वाचा, अत्ययिकतेला समजून देणारा असा एक प्रायमरी क्लू आहे, जो लवकर अगोदरच पूर्वरूपातच आपल्याला समजतो. पूर्वरूप, उपद्रव, संप्राप्ती, हेतू असे आपण 4 फॅक्टर रक्तपित्ताचे बघितले. आता पुढचा जो काही श्लोक सुरू होतात त्याच्यामध्ये त्याची विधी संप्राप्ती येते. मार्गौ पुनः अस्य द्वौ ऊर्ध्वंच अधश्च. ऊर्ध्व आणि अध असे त्याचे 2 मार्ग आहेत. तद बहुश्लेष्मणी शरीरे श्लेष्म संसर्गात ऊर्ध्वम प्रतिपद्यमान कर्ण नासिका नेत्र आस्येभ्य प्रच्यवते. 2 मार्ग आहेत त्याचे, 2 ऊर्ध्व आणि अध. बहुश्लेष्मणी, बहुश्लेष्म हेतू आहेत. तर श्लेष्म संसर्गात रक्तम ऊर्ध्वम प्रतिपद्यमानम कर्ण नासिका नेत्रा आस्येभ्य प्रच्यवते. कर्ण, नासिका, नेत्र किंवा मुखातनं त्याचा स्राव होतो. बहुवातेतू, बहुवात जर का असेल, बहुवाताचा हेतू असतील तर शरीरे वात संसर्गात, वात संसर्गामुळे अधः प्रतिपद्यमानम, अध दिशेने जाऊन मूत्र पुरुष मार्गाभ्याम प्रच्यवते, स्त्रीमध्ये हे योनी मार्गातून सुद्धा बाहेर येईल. बहुश्लेष्म वाते, दोन्हीचे जर का हेतू असतील तर शरीरे श्लेष्मवात संसर्गात द्वौ अपि मार्गौ प्रतिपद्यते. ऊर्ध्व आणि अधो दोन्ही मार्गातनं त्याचा स्राव सुरू होतो. सर्वेभ्य एव यथोक्तेभ्य खेभ्य, सर्व म्हणजे अगदी स्वेद ख मधनं सुद्धा, स्वेद रंध्रातनं सुद्धा त्याचं स्राव सुरू होऊ शकतो. खेभ्य प्रच्यवते शरीरस्य, शरीरातनं दोन्हीकडनं तो बाहेर यायला लागतो. तत्र यद ऊर्ध्वभागम तत् साध्यम, त्यातला जो ऊर्ध्व भागात आहे
तो साध्य आहे. विरेचन उपक्रमणीयत्वात् बहु औषधत्वात् यद अधोभागम तद याप्यम वमनोपक्रमणीयत्वात् अल्प औषधत्वात् च यद उभयभागम तद असाध्यम वमन विरेचन अयोगित्वात् अनौषधत्वात् च इति. आता हा एक ट्रिक आहे इथला ह्याच्यामधला भाग. इथे या अध्यायामध्ये एकूण 27 श्लोक आहेत. 17 श्लोक च्या अगोदरपर्यंतचा. त्याच्यामधले जवळजवळ 16 श्लोक 27 मधला 16 श्लोकांचा कंटेंट साध्यता सांगण्यासाठी दिलेले आहे. हे श्लोक नंबर 12 पासून 27 पर्यंत आणि तरी सुद्धा आणि पुन्हा हा 9वा श्लोक. एकूण 16 श्लोक हे 27 श्लोकांपैकी साध्यता सांगण्यासाठी आहेत. हा सुद्धा पुन्हा तुम्ही समजा एवढा व्हॉल्यूम साध्यता सांगण्यासाठी आहेत. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही क्रिटिकल कंडिशन मॅनेज करता तेव्हा तुम्हाला सतत तुमची नजर त्याच्या साध्यतेकडे हवी. should you handle it, should you manage it, or you should go for a prognostic evaluation continuously. सतत साध्य परीक्षण करणं अपेक्षित आहे. अशी ही संप्राप्ती आहे. त्यामुळे ह्या संप्राप्तीमध्ये तुमचा सतत नजर तुमची त्याच्या साध्यतेकडे पाहिजे. त्याच्यातला दिलेले हे जे शब्द आहेत हे शब्द एक शब्द आहेत पण खूप गर्भित अर्थ असलेले आहेत. तत्र यद ऊर्ध्वभागम तत् साध्यम. जे ऊर्ध्वभाग आहे तो साध्य आहे. का? वमनोपक्रमणीयत्वात्. कारण का? तर वमनोपक्रमणीयत्व त्याच्यामध्ये आहे. सॉरी, यद ऊर्ध्वभागम तत् साध्यम विरेचनोपक्रमणीयत्वात्. विरेचन उपक्रम त्याचा असल्यामुळे. कारण विरेचनासाठी बहुऔषधत्वाच्च. दोष 2 आहे त्याच्यामधले, कफ आणि पित्त. त्याची चिकित्सा करत असताना त्याच्यासाठी उपलब्ध असलेले रस जे आहेत ते रस हे भरपूर आहेत. त्याच्याबद्दलचं वर्णन 12, 13, 14 मध्ये त्यांनी केलेलं आहे. तिथं आपण ते डिटेल्स बघूया. बहुऔषध आहेत त्याच्यासाठी. औषधांची मुबलकता आहे. आणि विरेचन उपक्रम जो आहे तो त्या दोन्ही दोषांना लागू पडणार आहे. तसंच यद अधोभागम तद याप्यम. जो अधोभागी आहे, अधोभाग रक्तपित्त आहे तो याप्य आहे. वमनोपक्रमणीयत्वात. कारण का? वमनोपक्रम जो आहे तो एका दोषाला पार्शली लागू पडतो, पण प्रमुख दोष जो आहे, अनुबंधी जो दोष आहे वात, त्याला तो पूर्ण लागू पडत नाही. रादर वाताचा प्रकोप करणारा असा हा वमन उपक्रम आहे. अल्प औषधत्वात. कारण एक उष्ण तीक्ष्ण गुण प्रधान आहे आणि त्याची चिकित्सा करत असताना तो वाताला फारसा साथ देत नाही. कारण शीत हा वाताला वाढवणार आहे. त्यामुळे औषध कमी होतात. यद उभय भागम साध्यम. कारण प्रमुख शोधनाचे जे 2 मार्ग आहेत ते बंद होतात. वमन आणि विरेचन अयोगित्वात. तसंच अनौषधत्वात. कारण जवळजवळ 3ही दोष याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. कारण प्रभावाच्या आधारेच आपल्याला चिकित्सा करत जायला लागते. रसादच्या आधारे किंवा वीर्याच्या आधारे चिकित्सा करणं खूपच दुष्कर्म होतं. सतत औषधांमध्ये बदल करतच चिकित्सा करायला लागतात. त्यामुळे रक्तपित्तामधल्या अशा गोष्टींची चिकित्सा करत असताना वैद्यांना सवय असते, तुम्हाला 1 महिन्याचं औषध देऊ का 2 महिन्याचं औषध देऊ, अशी विचारण्याची सवय असलेल्या वैद्याच्या मानसिकतेला सकाळी वेगळं औषध दिलं, दुपारी वेगळं औषध दिलं आणि संध्याकाळी पण वेगळं औषध दिलं, ही मानसिकता समजून घेण्यासाठी हे श्लोक आहेत. कारण जर का अनुबंध दोषांचा बदलला तर आपल्याला त्वरित चिकित्सा बदलायला लागते. सकाळी ज्यांना त्रिभुवन कीर्ती दिल्या त्याला दुपारी चंद्रकला द्यायला लागेल, अशी शक्यता होऊ शकत असते. त्यामुळं हे जे श्लोक आहेत ह्याचं वर्णन डिटेल पुढे 12 ते 17 मध्ये आहेत. आपण ते तेव्हा बघूया.
ह्याच्यामधला एक पुढचा 10वा श्लोक घेऊन आपण थांबूया. त्याच्यानंतरचा मॅक्झिमम अभ्यास हा आपल्याला साध्यासाध्यता समजण्यासाठीचा. रक्तपित्त प्रकोपस्तु खलु पुरा दक्ष यज्ञोध्वंसे रुद्रकोपाम अमर्षग्निना प्राणिनां परिगत शरीर प्राणानाम अभवत ज्वरम अनु. 10:30 वाजून गेलेले आहेत. त्यामुळे आता तुमच्या ह्याच्यामध्ये जर का काही शंका असेल कोणाला काही तुमच्या, शंकांसाठी काही काळ आपण थांबूयात. शंका असलेल्या शंका विचारून घेऊयात. काही शंका असतील तर सांगावेत.